फ्रेंड, गुड मॉर्निंग. स्वागत आहे तुमचं माझ्या आत्ताच्या न्यू ब्लॉगमध्ये. तर झालं की सगळ्यांचं चहा पाणी. बघा माझी तर आंघोळ बिंगोळ झाली, चहा झालाय. आम्ही चालले आता हॉस्पिटलला. माझ्या आजीचं जास्त दुखतंय त्यामुळे दवाखान्यात चालले. इथं बघा सकाळ सकाळी जाता जाता बाळाला खेळवते. हो का, ही माझा भातचा आहे. पिल्लू हाय कर, हाय हाय करा, हाय करा, हाय करा, हाय 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 हाय. कोण हाय करायलंय बाबा? हाय म्हणाव. चॅनेलला सपोर्ट करा म्हणाव, आत्याच्या फॉलो करा म्हणाव, लाईक करा म्हणाव, शेअर करा म्हणाव. बघा बघा बघा, म्हणलं आणि हो का ही पोचा आला इकडून बघा. पम्या काय बी नावं ठेवलेत मी ह्याची, तेव्हा बघायला ये हाय कर. तर बघा सकाळ सकाळी हरभऱ्याला पाणी सोडलंय. तुम्हाला दाखवते बॅक कॅमेऱ्यानं कसं रेंज पाईप बघा कसं भारी दिसायला. बघा असं गडबडीनं धावपळ चालू आहे माझी. आता हे बघा सध्या मी कुठं नोकरीला नाही काय नाही. आईच्या मागं तर लई कामं आहे, शेतातली कामं आहेत, नंतर घरातली कामं, लहान लहान लेकरं इथं भाऊजाईचे. संसार म्हणलं की सगळ्या गोष्टी कराय. म्हातारपण आलं तरी माणसाला सुना बाळा नातरुंड पतरुंड सगळं सगळं म्हणजे त्यांचं म्हणजे इतकं बारकाईनं काम करावं लागतंय हद्दीच्या बाहेर. तसं आईला लई काम आहे. आणि आईचं म्हणजे तिकडे पण आजीचं दुखतंय आणि इकडे पण आजीचं दुखतंय. ह्यांचं म्हातारपण बघून मला पण एवढं वाईट वाटायला लागलंय की बाळ म्हातारपण किती वाईट असतं यार. आज त्यांच्यावर वेळ आहे, उद्या आपल्यावर पण येऊ शकते. तर हो का, मी काय लय मोठेपणा म्हणून सांगत नाही. माझी आजी आहे, कसा का होईना माझा सांभाळ केला, नसता बी केला तरी आपल्या माणसाला आपण बघायचं नाही तर कुणी बघायचं सांगा तुम्ही. तर मी चालले, दाखवून घेते. जीव हाय तवर करणं भाग आहे. मेल्यावर दगडाला निवत दाखवून किंवा दगडावर डोसका आपटून किंवा रडून काही उपयोग नसते. जिवंतपणी जेवढं प्रेम द्याल तेच आपल्यासोबत आठवणीत राहील आणि त्यांच्या आत्म्याची शांती किंवा आपल्याला त्यांना समाधान वाटेल. बरोबर आहे की नाही सांगा. आले बघा रोडला, आता जस्ट पोहोचले. आजी तिकडं बसली होती, बोलून घेतलंय. तुम्हाला दाखवते बॅक कॅमेऱ्यानं. आई सकाळ सकाळी डोक्यावर पाणी आणायली. लई चक्कर आली आणि होईल, अंधारी आली उठल्यावर मला तर बाबा. तिकडं चुलीवर पाणी तापायले. ह्या 2 लेकरांच्या आंघोळ्या राहिल्यात. मी निघाले दवाखान्यात. आजीला लावलंय पुढं चालणं होत नाही म्हणून. इकडं जनावर मस्त गवत बिवत खायलेत बघा. असं नियोजन केलंय सकाळ सकाळी रानात. शेतकरी शेतात किती फ्रेश वातावरण असते बघा. हे आपले बैल जनावर बघा कशी खायलेत आणि कांदे बघा किती मोठे झालेत. तर चला पूर्ण व्हिडिओ बघा, कंटिन्यू करा. आता मी जाते, उशीर व्हायला. एका दादानी कमेंट केली ती आजीला हॉस्पिटलमध्ये घेऊन जा, तर मी चालली बघा. तर बघू शकताय कसलं भारी दिसायला लागले. हो का, इथून तिथून पार रोड पर्यंत कसलं भारी दिसायला आहे का नाही. असं डिझाईन झाले आणि ते रेंज पाईपाचं पलीकडं शेत पेरायचं असल्यामुळं इकडं पिंकलर जोडलेलं आहे बघा. ही आणि पाणी लांबवर जाते ना बदलल्यामुळं, त्यामुळं असा रेंज पाईप जोडलाय. कसलं भारी वाटायला. ते रील बनवते आता एक मस्तपैकी. आणि असंही हो का, इकडं माईक बिक चार्जर घेतलंय सोबत म्हणलं तुम्हाला दाखवा बी. आज आजीची तब्येत बरी नाही आहे, चालले म्हणलं. मी काय असं दाखव नाही की मी लय काही करायले, पण चला तुम्हाला पण म्हणजे हे आपलं डेली रुटीन आहे असं समजा. आता मला जास्त पहिल्यावानी म्हणजे इंटरेस्टच राहिला नाही बनवाय, तरी पण बनवते. हे तुझं काय बाय बाय. हे काही आमचं पिल्लू कसं बघायलंय. पिल्लू 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 घेतलं का? झूम करू का जरा? हो का येईली बघा. चलू सध्या वाटा नाही. कोणाला काही घेणं देणं नसते. आपल्या माणसाची काळजी आपणच घेतली पाहिजे. चल लवकर चलायचं देई नाही पटपट. बघा आता इथं बाईचं आमच्या लय दुखायलंय, जास्त झालंय. या म्हणावं लवकर. ए बाय तसं का बोलायला लागलीस ग? लय दुखायलंय ग माझं. गपरण नको. बारकीनं आय मीन तू थोडा दम काढ. थोडा जायचंच आहे दवाखान्यात. एकदा गाडी आली का म्हणजे आपल्याला पुन्हा यायला जायचं तर काहीच ताण नाही. सलाईन थंडी तर नाही ना काही? खोकला हा दमा बंद व्हावा बघ.
कमराचं जरी दुखायचं स्वतः पण इकडं जायचंय आपल्याला इकडल्या दवाखान्यामध्ये. इकडे एक दवाखाना आहे, तिथं तिकडे स्पेशल बसतो आहे. आपण मग गाडी येऊस तर थांब, एकदा गाडी आता येते 15 मिनिटं. एकदा गाडीत बसल्या का टेन्शन नाही. पुन्हा ऑटोत आदळ आपट न ग अजून जास्त व्हायला. आला दी झोपून नेते तुला, तू काळजी करू नको. रस्ताही मला आता शिक 10 वाजले तर आता दवाखाने उघडते. थोडं दम काढ. तुला तिथंच थांब म्हणलं होतं मी. सांगू म्हणली जा मग मला तुझ्याबरोबर चलणं होतं का तीनदा ते अरे आई जेवण जा म्हणायली होती ना ग बाई. म्हणलं बाई उपाशी गेली म्हणलं तिकडं. एखादी भाकर तुला आणायची खाया नाही जाऊ दे राहू दे, काय होत नाही. मला तर काय सुद्धा खा वाटत नाही अंडे काय चिकन उकळ असं. काही खाऊ बिर्याणी खाते का? नग मला खिचन आधी बिर्याणी नको काही नको. मित्रांनो मी आता लय रडले बघा. या की म्हणा लवकर आमची बाई म्हणते मी वाचत नाही, असं बोलू नको म्हणलं तिला. मला आधीच तर भीती वाटायली, रस्त्यावर झोप ये नाही, मला टेन्शन. कारण माझा सांभाळ माझ्या आजीने केला होता. त्यामुळं माझी आजी जर या घरातून गेली तर मला कधी घरात पाऊल सध्या घालू वाटायचं नाही. गपरड नको गप त्या दादा पाला गाडीवाल्या फोन कर बाई लवकर जाऊ दवाखान्यात या किंवा म्हणावं तसं का आले असं अर्ध्या वाटत.